भंडाऱ्यात कुजलेल्या धानाचे पुंजणे घेऊन शेतकऱ्यांनी नाना पटोलेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांपुढे आपल्या समस्या मांडल्या। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची यावेळी मागणी करण्यात आली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झालं असून धानाला अंकुर फुटलेत। अशातच नाना पटोले भंडाऱ्यात एका बैठकीसाठी आले असता शेतकऱ्यांनी नाना पटोले यांना वेढा घालत आपल्या समस्या त्यांना सांगितल्या। त्यांची व्यथा ऐकून घेत नाना पटोलेंनी उपस्थित शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना धानाचे कुजलेले पुंजणे दाखवले। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली। या सरकारला फक्त उद्योगपत्यांचंच कर्ज माफ करायचं असेल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी करत असताना तारीख पे तारीख द्यायची असेल आणि शेतकऱ्यांना जेव्हा अडचणीत आला असेल शेतकरी तर त्याला मदत करायची नसेल तर या सरकारला सडो की पळो करून सोडायची ही भूमिका आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। काँग्रेस पक्ष या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत राहील। यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपारची लढाई सरकार बरोबर दोन हात करण्याची भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा या तातडीनं सरकारने समजून तातडीनं नाहीतर ते तारीख पे तारीख वाला नाही तातडीनं मदत 1 लाख रुपये हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्याला करावी ही मागणी आम्ही केलेली आहे।